सर्वांना प्रेज लॉर्ड. मी पास्टर गिदोन आढावळे, गुड न्यूज सेंट्रल चर्च सोलापूर तर्फे तुम्हा सर्वांचं या सकाळच्या डिवोशन मध्ये स्वागत करतो. या सकाळी प्रिय भावांनो बहिणींनो, आपण मनन करण्यासाठी जो शास्त्रलेख निवडला आहे तो म्हणजे स्तोत्र संहिता याचा 116वा अध्याय आणि वचन क्रमांक 12 आपण वाचणार आहोत. परमेश्वराने माझ्यावर केलेल्या सर्व उपकारांबद्दल मी त्याचा कसा उत्तराई हो. स्तोत्रकर्ता या ठिकाणी म्हणत आहे की परमेश्वराने माझ्यावर केलेल्या सर्व उपकारांबद्दल मी त्याचा कसा उत्तराई हो. प्रियाने, स्तोत्र लिहिणारा जो व्यक्ती आहे त्याचं नाव आहे दावीद. आणि हा दावीद आपल्या सर्वांना ठाऊक आहे की राजा बनण्याच्या अगोदर तो एक साधारण मेंढपाळ होता. त्याच्या कुटुंबामध्ये तो 8व्या क्रमांकाचा तो मुलगा होता. दावीदाला त्याच्यापेक्षा मोठे असे 7 भाऊ होते आणि या 7 भावांपैकी काही भावांचा उल्लेख आपण पवित्र शास्त्र मध्ये पाहतो की ते शाऊल राजाच्या मिलिटरीमध्ये ते कार्यरत होते. परंतु दावीदाला प्रियानो घरामध्ये किरकोळ कामं करण्यासाठी उपयोगात आणलं जातं. थोडीफार जी मेंढरं घरामध्ये आहेत दावीदाला ती सोपून दिली जातात आणि दावीद ती मेंढरं घेऊन रानामध्ये जातो, त्या मेंढरांना चारतो, संथ पाण्यावर नेतो. आणि हे सर्व करीत असताना कदाचित दावीदाच्या मनामध्ये हा विचार आहे, देवा माझ्या कुटुंबामध्ये देखील मला काही किंमत नाही. माझे मोठे भाऊ हे मोठ्या पोस्टवर आहेत, मोठ्या पदावर आहेत, घरामध्ये त्यांच्या शब्दाला मान आहे, परंतु मला घरातली किरकोळ कामं करावी लागतात आणि मला कसल्या प्रकारचा दर्जा किंवा पद नाही. आणि प्रियानो, याच दावीदाचं अंतःकरण मन परमेश्वराने पाहून भविष्यामध्ये आपण पाहतो की देवापाने दावीदाला इस्रायलाचा राजा बनविला आहे. आणि राजा बनल्यानंतर दावीद सिंहासनारूढ झाला. सर्व सत्ता, पावर, पैसा आणि सर्व सरकारी खजिना दावीदाच्या हातामध्ये आहे. परंतु प्रियानो, दावीदाकडून तुम्हाला आणि मला सकाळी शिकण्यासारखी गोष्ट म्हणजे ही एवढ्या उच्च पदावर गेल्यानंतरही दावीदाला देवाने त्याच्यावर केलेल्या उपकारांची जाणीव आहे. दावीद म्हणत आहे, हे परमेश्वरा, तू माझ्यावर केलेल्या उपकारांचा मी कसा उत्तराई हो. परमेश्वराने माझ्यावर केलेल्या उपकारांबद्दल मी त्याचा कसा उत्तराई हो. मी कशा प्रकारे देवाचे उपकार करू. प्रियानो, आपल्याकडे जेव्हा काही नसते, आपण जेव्हा प्रबलक आणि अगदी आपण सर्वसाधारण असतो त्यावेळेस आपल्याला देवाच्या उपकारांची जाणीव असते. परंतु जेव्हा आपण उच्च पदावर जातो, जेव्हा आपल्या खिशामध्ये पैसा खुळखुळतो, जेव्हा आपण समाजामध्ये नाव मिळवतो, आपण प्रतिष्ठा पावतो आणि सर्वत्र आपला जय जयकार होतो, आपण एक पॉप्युलर व्यक्ती बनतो, तेव्हा आपल्याला देवाच्या उपकारांची जाणीव असणं हे फार कठीण गोष्ट असते. परंतु दावीदाच्या हृदयासाठी देव आपल्याला धन्यवाद. दावीदाला देवाने त्याच्यावर केलेल्या उपकारांची जाणीव आहे. तो हे म्हणत आहे की मी एक साधा मेंढपाळ होतो, मला कसल्याही प्रकारचं व्हॅल्यू नव्हतं, माझ्या स्वतःच्या घरात मला किंमत नव्हती, पण धन्यवाद देवाच्या नावाला त्याने मला धुळीतून उचललेला आहे आणि मला अधिपतीच्या पंक्तीस बसवलेलं आहे. आणि दावीदाला देवाच्या उपकारांची जाणीव आहे आणि ते उपकार फेडण्याचं मन पण त्याला आहे. इतकंच नाही तर स्तोत्र 103 मध्ये देखील दावीदाचा हा स्वभाव आपल्याला पाहायला मिळतो. तो म्हणतो, हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर, हे माझ्या सर्व अंतर्यामा त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद कर, हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर आणि त्याचे सर्व उपकार विसरू नको. प्रिय भावांनो बहिणींनो, या सकाळी मी तुम्हाला सांगू इच्छितो, कदाचित तुम्ही पूर्वी कठीण काळातून, कठीण परिस्थितीतून, आर्थिक हालाखीतून, बेताच्या परिस्थितीतून तुम्ही आले असाल. आज देवापण तुम्हाला आशीर्वाद दिला असेल, तुम्हाला चांगली नोकरी मिळाली असेल, चांगली पत्नी, लेकरं आणि चांगलं घरदार तुमच्याकडे, 4 चाकी वाहन तुमच्याकडे असेल, तुम्हाला 5 अंकी 6 अंकी पगार तुमचा असेल. परंतु प्रिय भावांनो बहिणींनो, धन्यता यामध्ये आहे की ज्या देवाने आपल्याला त्या पदावर, त्या जागेवर आणलेलं आहे, आपण त्या देवाच्या उपकारांची जाणीव मरेपर्यंत आपण ठेवणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे.